वाडीची मेहनत आम्ही दोघाही करतो, सकाळ संध्याकाळ. वाडीची मेहनत, गायींची मेहनत, साफसफाई, काय झाडांना पाणी सोडा, पाणी घाला, हे सर्व आम्ही करतो. कसला गोल गोल फिरतात एकदम फोर्सने, पाणी पण एकदम फोर्सने येतं. बोरिंग आहे ना जवळच, त्याच्यामुळे. आत्ता ही गाय पाजायला सुरुवात झालेली आहे आणि गाय पाजत आहे मालकीन. काय संध्याकाळची एक गाय, सकाळच्या 2 गायी आणि ही गाय आहे. काय गायला न कवा मारता गाय पाजायला शांत उभी राहते. मी जयेशचा पप्पा आहे, मी ही वाडी सांभाळतो. प्लस माझ्या ह्या 2 गायी आहेत. ही जमला आहे, काय तिला पाणी बिणी सर्व व्यवस्थित. तिकडे राणी आहे, काय ही व्यवस्थित आहे बघा. ही राणी आहे आणि किती शांत आहेत त्या. शांत आहेत एकदम. मी एवढी नवीन असून जवळ गेली तरी काय नाही करत, एवढ्या शांत आहेत. शांत नाहीये. हा, वाडीला पाणी बिणी सर्व घालतो. काय सर्व आहेत. बोरिंग आहेत. हे माड आलेत मस्तपैकी. माडांवरती नारळ किती मोठे मोठे झालेत. खत वाडीला घालायचं आहे मेच्या एंडिंगला. पाणी रोज सकाळी पाणी घालायचं असतं त्यांना. ठिबक सिंचन आहे आमची, आम्ही सकाळी चालू करतो. प्लस पाईपाने पाणी घालतो. ही बघा, ही बोरिंग आहे. एक घरात आहे, एकूण आमच्या 2 बोरिंग, एक वाडीत आहे, एक घरात आहे. भरपूर पाणी आहे त्याला. ही 35 फुटावर पाणी तिला 30 फुटावर पाणी. हिला 35 फुटावरती आणि तिला 30. जी घरची आहे तिला 30 वरती लागला आणि हिला 35 वरती लागला. भरपूर पाणी भरपूर आहे, त्यामुळे झाडांचं काय टेन्शन नाही आहे पाण्याचं. इथून डायरेक्ट ह्या टाकीमध्ये. हा चालू करावा टिंबक. वाडीची मेहनत आम्ही दोघाही करतो, सकाळ संध्याकाळ. वाडीची मेहनत, गायींची मेहनत, साफसफाई, काय झाडांना पाणी सोडा, पाणी घाला, हे सर्व आम्ही करतो. तो आमच्या अंगाचा पांढरा. आम्ही चक्की सुद्धा सांभाळतो ना, चक्कीचा बी अंगाचा तो पीठ उडतो म्हणून अंगावरती लागलेला आहे. ही बघा, ही असं पाणी सोडतो ठिबक सिंचनने सगळीकडे. माडामध्ये बघा, असं प्रत्येक झाडाच्या बुंदामध्ये असं सोडतो. असं सगळीकडे ओला ओला होतं. मग ही एक बघा, असं सगळीकडे पाणी जातो. सगळीकडे असं ओलं होतं. असं जिथे ती हे बसवलेले ना, तिथे असं पाईप बसवलाय, म्हणजे सगळ्यांना पाणी. आणि पाणी वेस्ट पण होत नाही ह्याच्यामुळे. बरोबर त्यांच्या बुंदामध्ये जाऊन पडतोय पाणी. हे पण एक इथे सगळीकडे बसवलंय. इथं बघा कुठून येते, डायरेक्ट इथून इथे पडते. भारी आहे ही. कसला गोल गोल फिरतात एकदम फोर्सने, पाणी पण एकदम फोर्सने येतं. बोरिंग आहे ना जवळच, त्याच्यामुळे. ह्या गायींसाठी मका लावलाय, तो मका कापतोय. काय रोज संध्याकाळी त्यांना खाण्यामध्ये घालायचा, म्हणजे दूध वाढतो. हा मका पेरलाय. हा मका आहे. हा 15 दिवसांनी मका रुजलाय, तो आता कापतोय आणि गायींना खाण्यामध्ये घालायचा. दुधाला चांगला, गायींना चांगलं दूध येतो त्याच्यामुळे. हा घातल्यानंतर दूध वाढतो, चांगला दूध देतात. आणि हा पौष्टिक खाना आहे हो गायींसाठी. गायींसाठी पौष्टिक खाना. मका पौष्टिक आहे. मका पौष्टिक. जेवढा दूध देणारे गायी आहेत त्यांना घालायचा. दूध त्यांचा वाढतो पण आणि दूध पण येतो चांगला. तब्येत पण त्यांची चांगली होते, एकदम मजबूत. बघितल्यात ना तुम्ही आता त्या 2 गायी मी दाखवल्या, त्या गिर गायी आहेत. बाकीच्या देशी आहे. हा, बाकीच्या आमच्या म्हणजे गावातल्याच अशा गावठी आहेत. आता जो आता आपण कापला मका, तो डायरेक्ट ह्यांना असं खायला घालायचं. बघा कशा गायी आहेत.
दोघी पण सेम वाटतायत, पण एक एकीची मुलगी आहे. आई आणि हा मुलगी आहे नंतर ह्या. खाण्यामध्ये घालायचं, असताना ते कापायचं. चारा आणलं तर बारीक करायचं. म्हणजे दूध देणारे गाईंना. आणलेला आहे मका तो बारीक करायचा, बारीक करून त्यांना खाण्यामध्ये घालायचं. असं अक्का नाही घालायचं, बारीक करून घालावं लागतं का? हा गव्हाची भरड गायींसाठी दुधाला खूप चांगली आहे काय, आणि गायींसाठी पौष्टिक चांगली आहे. ती दुपारी भिजवायची असते, पण मला आता टाईम नाही म्हणून दुपारी भिजवत नाही. आत्ता भिजवतोय आणि तिला 1 तासामध्ये घालणार. 1 तासाने घालणार आता भिजवून? आता 1 तासामध्ये 1 अर्धा तास लागेलच. भिजवून तिला ठेवली का ती खाते. कुटी आहे ती सुद्धा पौष्टिक, ती त्यांना मिक्स करून घालायची. 13 14 गुरु लागली. ती अशी नुसती उन्हाळ सोडली नव्हती. ह्याच्यामध्ये मिक्स केला. हा वाला चारा सुकवलेला ओला आणि सुका चारा. मिक्स केलं. मिक्स करून हा पण मिक्स करायचं दोन्ही. ह्यात टाकायचं. दोन्ही मिक्स करायचं. दुपारी टाकला असता ना म्हणजे चांगला खूप. मिक्स करायचा सर्व सेम आणि भिजत ठेवायचा. गाई बी पाजून झाल्यानंतर घालायचं. सगळ्या गाईंना नाही, सर्वांना टोटल 5 किलो जास्त. म्हणजे गाई दूध देतात त्यांना जरा जास्त टाकायचा. कंप्लीट झालं. बोलायच्या बाता घ्या त्यातले 2 डिश सगळे आणून डिश दोन त्या दोघींना आधी घालून घ्यायचं. यानंतर त्या साली ते आता टाकू याच्यावरतीच. आणि हा किती टाइम? संध्याकाळीच फक्त? एकच टाइम. सकाळी त्या बाहेर जातात. सकाळी भात चालू. त्यांना वास येतो बघा, नाचतात कशात. नाचू दे. तिकडनं जातात. दोघींना हिनी 1 सेकंदात गोल. घासात एक ही बरी तरी खाते, तिने 2 घासतात. तिला नाही वाटतं हा टाकला साल. झालं, हिचा आहे अजून थोडा. आत्ता ही गाय पाजायला सुरुवात झालेली आहे आणि गाय पाजत आहे मालकीन. काय संध्याकाळची 1 गाय, सकाळच्या 2 गायी आणि ही गाय आहे. काय गायला न कवा मारता गाय पाजायला शांत उभी राहते. 2.5 लिटर दूध देते. 2 टायमाचा 5 लिटर दूध. काय आणि दुसरी गाय आहे तिच्या बाजूची, ती सकाळी फक्त 1.5 लिटर दूध देते 1 टाइम. हा तिचा छोटासा वासरू आहे, ती त्याला चाटते व्यवस्थित. दूध वगैरे द्यायला उभी राहते एकदम शांत ठाम. फक्त नवीन माणूस दिसता कामा नाही. नवीन माणूस दिसला तर सर्व उड्या मारतात. नवीन माणसाला दूध सुद्धा देणार नाही ती.
फटाफट उड्या मारायला. लात तर मारत नाही पण ती भितात. घाबरट खूप आहेत गाई. दूध द्यायला बघा एकदम शांत उभी आहे. तिचा बछडा एकदम बाजूला आहे, छोटासा आहे, एक 15-20 दिवस झालेत त्याला. एकदम शांत. दूध काढीपर्यंत एकदम शांत असतात. का उभ्या खालचा करणार नाही. आणि ही त्या गायची मालकीन दूध काढायला. दोघेही पाचताव पण आता सध्या एकटीच. एकच गाय दूध देते म्हणून एकटी. 2-3 गायी व्हायला तर दोघाही पाजावं लागेल. पण आता सध्या तर एकच. सकाळी 6 वाजता, संध्याकाळी 6 वाजता, काही वेळेला 5:30 पर्यंत गायी पाजतो आम्ही. आणि दिवसभर त्या रानामध्ये असतात. संध्याकाळी 3-4 वाजता सुरुवात होते त्यांची यायची. या टायमाला गाय पाजून घ्यायची, खाना घालायचा, पेंडा घालायचा. आमच्या गीर क्रॉसमध्ये आहेत. गावठी आहेत पण एकदम क्रॉस. आणि हा छोटा पाडा आहे. त्या बाजूला एक छोटी पाडी आहे. हे सर्व गाईच आहेत. हे बघा, हे दूध काढायचं. शांत उभी राहते गाय. हा दूध आहे. हे किटली आहे. तर 2 लिटर काढून झालेलं आहे. आता तिच्या वासराला सोडायची छोटी. नंतर परत ती 1/2-पाऊण लिटर दूध देईल. असा तिचा छोटासा बछडा आहे. तो पण दूध पितोय. साईडने पण दूध काढला जातोय. आता उन्हाळा आहे म्हणून दूध जरा कमी आहे. पावसाळा असतं तर 3-3.5 पर्यंत दूध मिळतो. आता 1-2 महिने दूध 2.5च्या आसपास भेटणार. सकाळची किटली फुल भरते, संध्याकाळी थोडी कमी. तशीच ही गाय आमची एक आहे. ती पण सकाळची दूध देते, संध्याकाळी नाही देत. एक टायमावरती आहे ती सध्या. प्लस गाभण आहे ती. 2 महिन्यांनी ती पण येईल. हां, गाभण असल्यामुळे ती एक टाईम दूध देते. आता 2 महिन्याच्या नंतर ती मेपर्यंत ती पण विणार. सर्व गाभणच आहेत. त्यासुद्धा गाभणच आहेत. मी सुद्धा गाभण आहे, ती सुद्धा गाभण आहे. हा छोटा वासरू आहे. दोन्ही साईडने पियाला बघतोय. एक साईड संपला का दुसरी साईड. बस झालं. चल सध्या राहतो, त्याला पिऊ द्या आधी. कारण का ओला चारा नसल्यामुळे दूध जरा कमी आहे. ओला चारा असेल तर दूध जास्त. हा बघा दूध. ही किटली भरले. किटली भरून दूध सकाळचा मिळतो. एक तांब्यावरती असतो. तर जरा संध्याकाळी कमी. ओके, चला या तिकडं. आता त्यांना खाना घालायचा आहे. अर्धा तास बहुतेक भिजवून झाला आहे. आता जो खाय तो त्यांना डिश भरून सर्वांना खाना घालायचा आहे. घ्या. आता मॅडम जल देतोय. आता सगळ्यांची वाटणी होते. जेवढ्या गायी आहेत सगळ्यांना डिश मध्ये देणार. जो मगाशी आपण भिजवून ठेवला तो. कुठं छोट्या छोट्या वासरांना, छोट्या छोट्या वासरांना. छोटे वासरा सर्व आहेत त्यांना हा घालायचा. दूध देणार. हा दूध देणाऱ्या गायींना. हा 2 मोठे गायींना दूध देणाऱ्या गायींना. हा 2 मोठ्या गायींना आणि छोट्या वासरांना. तर त्यांना घालायची सुरुवात. गायींचा खाना घेतलाय. गायीला घालायचा.
पुढे जात नाही कारण की ते आम्हाला घाबरतात. मी जे नको कशी असं सगळ्यांना जेवण देऊन झालेलं आहे. थोडं थोडं झालं त्यांचं, खाऊन पण झालं लगेच. आमची वाडी तुम्हाला कशी वाटली? चांगली वाटली असेल एकदम कमेंट वगैरे करा, शेअर करा, लाईक करा आणि रोज बघा. आता आपण परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही व्हिडिओ बघा पूर्ण.